त्यांच्या जावयांच्याबद्दल काळजी आहे, त्यांना राज्यातल्या शेतकऱ्यांच्याबद्दल अजिबात काळजी नाही. जावयाच आहे तर साखर कारखानदार त्यांचं, जिल्हा मध्यवर्ती बँका, कोऑपरेटिव्ह क्षेत्र त्यांचं जावयांचं आहे आणि आवडतं क्षेत्र आहे त्यांचं. तिथं शेतकऱ्याचं खळं लुटायचं लायसनच त्यांनी दिलंय वर्षानुवर्ष. आतंकवाद करेल, जे जे कोण दंगा घडवतील अशा लोकांना सामावून राज्यामध्ये अशांतता निर्माण करण्याचा डाव खऱ्या अर्थानं शरद पवारांचा होता. आम्ही काही सत्तेच्या खुर्च्या उभवण्यासाठी राजकारणामध्ये आलो नाही. आम्ही विस्थापितांना न्याय देण्यासाठी राजकारणामध्ये आलो आणि प्रस्थापितांना गाडण्यासाठी आलो. माझ्यासोबत आहेत शेतकरी नेते आमदार सदाभाऊ खोत. सदाभाऊ, तुम्ही मार्केटवाडीच्या भाषणानंतर फार शांत झालेत आणि आज शेतकऱ्याच्या प्रश्नावर तुम्ही विधिमंडळामध्ये परत एकदा प्रश्न विचारलेला आहे, ॲक्टिव्ह झालेत तुम्ही. मी कधी आक्रमक नसतो आणि कधी शांत नसतो. मी प्रश्नावरती लढणारा कार्यकर्ता आहे आणि वास्तव काय आहे ते मांडत मांडत मी काम करत असतो. आज महाराष्ट्रामधला ऊस उत्पादक शेतकरीसुद्धा मोठ्या संकटाला तोंड देत आहे. खतांच्या किमती वाढलेल्या आहेत, मजुरीचे दर वाढलेले आहेत, डिझेल वाढलेलं आहे, मशागतीचा त्यामुळं आपसुकच खर्च वाढलेला आहे आणि अशा काळामध्ये ऊस उत्पादकाला 4,000 रुपयापेक्षा जास्त भाव मिळाला पाहिजे. आपल्या राज्यामध्ये काही कारखाने 2,000 देतात, 2,500 देतात, 3,200 देतात. वजन काट्यामध्ये त्यांच्या प्रॉब्लेम आहेत. शेतकऱ्याच्या काटामारी मोठ्या प्रमाणामध्ये ते करत आहेत. या सगळ्याकडे मी सरकारचं लक्ष वेधलं आणि म्हणून आज देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी यांना मी पत्र लिहिलं. मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे की ऊस उत्पादक शेतकऱ्याला राज्यातल्या प्रति टनी ऊसाला 4,000 रुपये भाव मिळाला पाहिजे आणि साखरेची आधारभूत किंमत 2019 साली 31 रुपये केलेली होती, ती 3700 रुपये करावी आणि प्रति लिटरला इथेनॉलला 5 रुपये भाव वाढ द्यावी. अशा पद्धतीची मी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी मागणी केलेली आहे. दुसऱ्या बाजूला कांदा उत्पादक शेतकरीसुद्धा आज संकटात आलेला आहे, कारण उन्हाळी कांदा आता संपत चाललेला आहे. रब्बी कांदा आता 10-15 दिवसामध्ये बाजारात येईल. कांद्याचे भाव पडलेले आहेत आणि अशा काळामध्ये कांद्यावरती जे निर्यात शुल्क आहे 20%, ते केंद्रानं हटवावं असं वाणिज्य मंत्री पियुष गोयल साहेब यांनाही मी पत्र लिहिलेलं आहे आणि राज्यांच्या प्रमुखांनाही मी ते पत्र देत आहे. आणि म्हणून हे 2 प्रश्न या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये सुद्धा मी मांडलेले आहेत. शेतकऱ्यांबद्दल शरद पवार साहेबांनी पण काळजी व्यक्त केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीशी ते भेटलेले आहेत. कसं पाहता तुम्ही पवार साहेबांच्या या स्टँडकडे? पवार साहेबांनी साखरेची आधारभूत किंमत वाढवा अशी मागणी केलेली आहे. त्यांनी ऊस उत्पादकाला 4,000 रुपये द्या अशी मागणी केलेली नाही. त्यांना त्यांच्या जावयांच्याबद्दल काळजी आहे, त्यांना राज्यातल्या शेतकऱ्यांच्याबद्दल अजिबात काळजी नाही. जावयाचं काय कनेक्शन आहे? हे जावयाच आहे तर साखर कारखानदार त्यांचं, जिल्हा मध्यवर्ती बँका, कोऑपरेटिव्ह क्षेत्र त्यांचं जावयांचं आहे आणि आवडतं क्षेत्र आहे त्यांचं. तिथं शेतकऱ्याचं खळं लुटायचं लायसनच त्यांनी दिलंय वर्षानुवर्ष. मार्केटवाडीला तुम्ही फार शरद पवार साहेबांवर फार बोलले. त्यांचा गैवर ऐकून घ्या, त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. ते तुमच्या गावात आले, फार जोरदार तुम्ही भाषण केलं. बाबा, तंत्रज्ञानानं माणसाची प्रगती होती. बारामती तंत्रज्ञानानंच उभा राहिलेली आहे. शेतीमध्ये तंत्रज्ञानानंच क्रांती केली असं हे म्हणत आहेत काय, आणि हरल्यावर लगेच UMच्या विरोधामध्ये आंदोलन करायला लागले. हे एक मोठं ट्रायंगल होतं. UMच्या नावानं या राज्यामध्ये त्यांना अशांतता निर्माण करायची होती आणि सगळे घटक त्यांना वडायचे होते. यामध्ये जे जे कोण आतंकवाद करेल, जे जे कोण दंगा घडवतील अशा लोकांना सामावून राज्यामध्ये अशांतता निर्माण करण्याचा डाव खऱ्या अर्थानं शरद पवारांचा होता. तुम्ही आणि पडळकर दोघांनी ते भाषणं केले, एकदम तडाखेबंद भाषणं केले, पण त्याचं फलित असं झालं की पडळकर साहेबांना मंत्रिपद भेटणार होतं, ते गेलं नाही. याच्यामुळं काय आहे की पडळकर साहेबसुद्धा चळवळीतला कार्यकर्ता आहे. आम्ही काही सत्तेच्या खुर्च्या उभवण्यासाठी राजकारणामध्ये आलो नाही. आम्ही विस्थापितांना न्याय देण्यासाठी राजकारणामध्ये आलो आणि प्रस्थापितांना गाडण्यासाठी आलो. त्यामुळे मंत्रिपदं येतील आणि जातील. जे का मंत्री होतील किंवा जे होणार आहेत त्यांचं काही 7-12ला आयुष्यभर नाव लागणार नाही. तुमची जोडी आता फारशी दिसत नाही पडळकर साहेब. तुम्ही आता काय विधिमंडळाच्या अधिवेशनात तुम्ही सोबत दिसलेत नाही काय? फडणवीस साहेबांनी काय सांगितलंय का तुम्हाला? जरा आता आम्ही दोघं 2 सभागृहामध्ये, मी विधान परिषदेमध्ये, ते विधानसभेमध्ये आहेत. आम्ही गॅलरीमध्ये दोघं एकमेकाला भेटत असतो, चर्चा विचारमय करत असतो. तुमचा आक्रमकपणा कमी होणार आहे इथून पुढच्या काळामध्ये की जी स्टाईल आहे तीच असणार आहे भाषणाची? मी विस्थापितांच्या बाजूनं लढणारा चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि विस्थापितांचा आवाज
नेहमी बुलंदच असेल आणि बुलंदच राहील. देशाचे नेते शरद पवार आहेत, मात्र पडळकर साहेब म्हणतात की आता इनोव्हामध्ये बसतील एवढेच त्यांच्या आमदार निवडून आलेत. असं इनोव्हनं बरोबर आहे का? नाही, आता ते तुम्ही त्यांना विचारलं तर बरोबर. तुम्हाला काय वाटतं? तर हे होते सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रश्न मांडलेले आहेत. शेतकरी प्रश्न असतील आणि त्यानंतर राजकीय घडामोडीवर देखील त्यांनी त्यांच्या स्टाईलनी आपल्याशी बोलताना उत्तरं दिलेली आहेत. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, नागपूर.